संयुक्त महाराष्ट्र लढ्यातले महारथी, महाराष्ट्रातले नामवंत शाहिराचे द्रोणाचार्य शाहीर आत्माराम पाटील यांच्या धर्मपत्नी आदरणीय इंद्रायणी आत्माराम पाटील याही संयुक्त महाराष्ट्र लढ्यात चळवळीत शाहीर आत्माराम पाटलांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी ही चळवळ जागृत ठेवली आणि त्यामुळे आज आपल्या महाराष्ट्राला मुंबई मिळाली. मुंबई राज्य म्हटलं तर मुंबई 1960च्या अगोदर मोरारजी देसाईंनी मुंबई गुजरातमध्ये नेऊन मुंबई राज्य केलं होतं. पण ह्या सगळ्यांच्या श्रमातून, यांच्या रक्तातून, यांच्या कष्टातून यांनी त्या काळामध्ये की ज्येष्ठ नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून मग ती गिरगाव चौपाटी असो ही चळवळ ती त्यांनी खऱ्या अर्थाने जागृत ठेवलेली आहे. इंद्रायणी आत्माराम पाटील, आम्ही आपलं आमच्या पॉडकास्टमध्ये सरसे स्वागत करतो. टिप्पण टाकून प्रेजेंट दत्तारंग जिवाळ्याची माणसं. आज माझं भाग्य आहे की तुमच्यासारख्या आजच्या एक स्वातंत्र्य सैनिक, खऱ्या अर्थात संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा महारथी ह्या आम्हाला मिळणं आमचं भाग्य आहे. पहिला प्रश्न, आपण शाहिरांबरोबर किती वर्ष संसार आणि सोबत घेतली? मी ह्या चळवळीत 1957 सालापासून त्यांच्यासोबत आहे. 1957 सालातलं ते संयुक्त महाराष्ट्र ही चळवळ चालूच होती आणि ती मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने पाहिले, मी त्यात भाग घेतलाय. पण ते आताच्या ह्या तरुण पिढीला काही कळलेलं नाहीये. संयुक्त महाराष्ट्र चळवळ कशी झाली, आपल्याला मुंबई कशी मिळाली हे काय माहीत नाही. पण ते सांगण्याचा प्रयत्न सगळ्या शाहिरांनी केला. त्यात अमर शेख होते, अण्णाभाऊ साठे होते, गवाणकर होते आणि आत्माराम पाटील होते. आणि ह्या सगळ्यांनी हा महाराष्ट्र सगळा पिंजून काढला. मी ज्या वेळेला त्या चळवळीत आले तेव्हा मी नवीन होते, मी गायिका होते, पण मी ऑर्केस्ट्रा आणि बाकीची गाणी अशी भावगीत भक्तिगीत गायची. शाहीर हे काय माहीत नव्हतं. पण चळवळीत मात्र मी भाग होता, कारण माझी आई चळवळीमध्ये होती, माझे मामा चळवळीत होते त्या काळामध्ये 42च्या आंदोलनावर. त्यामुळे ते सगळं माझ्याकडे आलं आणि मला वाटायचं की आपण काहीतरी करावं. पण काय करणार, शेवटी आत्माराम पाटलांनी मला त्यांच्या कलापथकात घेतलं आणि ती सुरुवात 1947 सालापासून झाली. आणि नंतर मी ठरवलं की आता हे आपला जो आपल्याकडे जे काय आहे ते बाजूला सारायचं आणि सगळ्या शाहिरीमध्ये आपण आपला देह लोटून द्यायचा. आणि मग मी सर्वस्व शाहिरी पत्करली. 1960 साली आमचं लग्न झालं. महाराष्ट्राची स्थापना झाली. हो 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 1960 साली आमचं लग्न झालं आणि आमच्या लग्नाला ह्यांना जातीभेद नको होता. कधीच ते जातीभेद मानला नाही त्यांनी. आमच्या लग्नाला फक्त 62 रुपये खर्च आला आणि रजिस्टर लग्न केलं. आणि आमच्या लग्नाला फक्त 4 विटनेस कोण होते तर एक ख्रिश्चन, एक मुसलमान, एक ब्राह्मण आणि एक मराठा. हे सगळे आमचे भायखळा मार्केटचे सगळी लोक होती. त्यांना दाम दौल हा बिलकुल आवडत नव्हता. साधी राणी, उच्च विचारसरणी हे त्यांचं ब्रीद वाक्य होतं आणि त्याप्रमाणे ते वागले. त्यांचा कधी ड्रेस बदलला नाही. ते रशियाला गेले तरी पण त्यांनी सांगितलं की नाही माझा सदरा लेंगा. पण मुलांनी एक मागे लागून लागून त्यांना एक तो ड्रेस शिवून दिला. हे काय म्हणतात त्याला, सूट शिवून दिला. पण तो नंतर काय त्यांनी केला नाही. हा त्याला लायक होता म्हणून त्यांनी तो शिवून घेतला आणि घातला. पण मुंबईत आल्यानंतर ते आपल्या ह्याच्यामध्ये. पण आपण स्वातंत्र्य पूर्व काळात जे आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपण आपल्या आईचा स्वातंत्र्य सैनिक म्हणून लढा पाहिला, मामांचा पाहिला, त्या काही आठवणी सांगायला? नाही, ज्या वेळेला 57 साली एक गिरगाव चौपाटीला मीटिंग होती
आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्यातला काळ झाला त्याच्या आपल्याला त्याच्या आधीच भारतीय स्वातंत्र्याचा काळ आणि त्या काळामध्ये म्हणजे फक्त मी लहान होते. त्या काळात मला अशा काही आठवणी आठवणी म्हणजे काय, माझी आई कस्तुरबा गांधी बरोबर सूत कातायला जायची. माझा मामा त्यावेळेला ह्या मिरवणुका निघायच्या सकाळच्या वगैरे, त्याच्यात भाग घ्यायचा. तो स्वातंत्र्य सैनिकच म्हणून होता आतापर्यंत. त्याच आठवणी, बाकी काय मला. कस्तुरबा गांधीजींना पाहिलात का? नाही पाहिलं, पण नेहरू वगैरे सर्वांना पाहिले, सगळे. आता 1957चा उल्लेख केला तुम्ही, त्यावेळेला लढ्याला खरी धार होती संयुक्त चौपाटी सभा. ज्या वेळेला यशवंतराव चव्हाण म्हणाले जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे असेल तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रात मिळणार नाही, असं काही झालं. यशवंतराव चव्हाण नाही, सखा पाटील म्हणाले की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मी मुंबई मिळू देणार नाही महाराष्ट्राला. पण त्यावेळेला ह्या सगळ्यांनी उठाव केला आणि समिती निर्माण केली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची समिती निर्माण केली. आणि त्यावेळेला आत्माराम पाटील ज्या ज्या ठिकाणी तुमच्या मीटिंग असतील त्या त्या ठिकाणी आपलं कलापथक घेऊन जायचे. आणि त्यावेळेला त्यांनी एक गोंधळ लिहिला होता आणि तो गोंधळ खूप अगदी पूर्ण महाराष्ट्रात गाजला. तो गोंधळ संयुक्त महाराष्ट्र उगवते माझ्या सरकारा, खुशाल कोंबड झाकून जरा. एक गाऊन सांगू शकता तुम्ही हे? बोला. संयुक्त महाराष्ट्र उगवत माझ्या सरकारा, खुशाल कोंबड झाकून जरा. हे संयुक्त महाराष्ट्र उगवते माझ्या सरकारा, खुशाल कोंबड झाकून धरा. द्विभाषिकाचा दुतोंडी कावान उडतय माझा डोळा डावा. 3.5 कोटी सिंहाचा छावाने पकडाय मांडलाय पिंजरा नवा. वळिकलंय आम्ही जवाच्या तवान, शाहिरी साथ गेली गावा. आणि नंतर मग सगळी ती गावांची नाव आहे. त्या काळात इंद्रायणी आत्माराम पाटील एक शाहीर म्हणून पुढे आल्या. त्यावेळेला सगळे शाहीर गायचे. मी गायला कशी आली की संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये डांगचा भाग होता. आणि डांग हा मराठी भाषेचा आहे. आणि स्वतः शाहीर डांगला गेले होते. शाहीर आचार्य अत्रे त्यांनी आत्माराम पाटलांना घेऊन ते डांगला गेले होते. सीमावासी प्रश्न, बेळगाव, डांग, कर्नाटकामध्ये आपला भाग घेतला, त्यावरती चळवळ उभी राहिली. तर डांगचा जो प्रश्न होता तो अत्रे आत्माराम पाटलांना घेऊन ज्या वेळेला डांगला गेले त्यावेळेला तिकडलं वातावरण, तिथली परिस्थिती, सगळ्याची आदिवासी लोकांची सगळं ते पाहिलं. ते तसं अत्रे म्हणाले पाटील काहीतरी लिहून द्या. त्यावेळेला त्यांनी एक गाणं लिहिलं आणि अत्रेंनी मराठामध्ये छापलं. पण ह्या लोकांची मीटिंग घेतली अत्रेंनी, आदिवासी लोकांची, डांगच्या भिल्ल लोकांची. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही मुंबईला यायचं, शिवाजी पार्कला 500 लोकांना घेऊन यायचं. त्या डांगच्या राजाला सांगितलं. तो राजा म्हणजे काय हो, राजा म्हणजे तिथे एक मोठा असा किस्सा झाला. असे पाटील सांगत होते की आम्ही असं बसलो होतो, अत्रे, मी आणि बाकीचे, आणि बाकी सगळी आदिवासी लोक, भिल्ल लोक आली होती. आणि राजा येत आहे हो करून हळी आली. हा, आता राजा येतो, सगळेजण बघायला लागले राजा कुठला. तर एवढंच ते धोतर, पंचा आणि बंडी आणि डोक्याला असा रुमाल बांधलेला आणि त्याला आपला गव्हर्नमेंटचा एक बिल्ला. अरे बापरे, तो राजा बघितल्याबरोबर अत्रे जे हसायला लागले. तर पाटील म्हणाले अत्रे चुप बसा, राजा आलाय, लोक त्यांचे स्वागत करताय. मग ते झाल्यानंतर अत्रे गप झाले आणि मग राजाला नमस्कार केला आणि मग तिथे मीटिंग सुरू झाली. आणि मग 500 जणांना येण्याची अत्रेंनी विनंती केली
आणि त्याप्रमाणे अत्रे हे तिकडले राजांनी 500 लोकांना घेऊन शिवाजी पार्कला आले आणि ती मीटिंग शिवाजी पार्कला होणार होती. ह्याच्यासाठी आत्माराम पाटलांनी 150 ओळीचं गाणं लिहिलं. किती? 150. त्याच्यात त्यांची कथा व्यथा सगळं त्या गाण्यात आलं होतं. आता आम्ही गाणारी लोक, पुस्तक नि वह्या घेऊन गाणारी लोक, छोटा असेल तर गात होतो, पण मोठं एवढं 150 ओळीचं गाणं. तर मला म्हणले तू गाशील का हे गाणं? मला बोलवलं आणि सांग. म्हटलं अहो 150 ओळी गाणं आणि ह्याच्यात चाली बदलत राहिल्यात, कसं गायचं? तर म्हटले बघ प्रयत्न कर. आणि किती दिवसात? 8 दिवसात पाठ करायला पाहिजे. 8 दिवसांनी सभा. तर करणार काय? 8 दिवसात कसं गाणं पाठ करायचं? मी माझ्या घरून आईकडं, त्या लग्न नव्हतं झालं, घरून आईकडं मी 8 वाजता निघायची, लोअरपरेला यायची, दादरहून लोअरपरेला, आणि लोअरपरेला रेसन करून रात्री 10:30 वाजता आमचे पेटी मास्तर आमच्या चाळीतलीच होते, त्यांच्याबरोबर मी 10:30ला घरी यायची. दादरला राहायचे? दादर पोर्तुगीज होते. तर गाणं झालं. मी म्हटलं मला एक दिवस द्या विचार करायला. मग मी विचार केला. म्हटलं हे भावगीत भक्तिगीत ऐकून आपण गातो, हे कधी यायचं आपल्याला? कारण ही गीतं जी आहे यायलाच पाहिजेत आपल्याला. म्हणून मग म्हटलं मी माझ्या ते राजाभाऊ कोनाडकर म्हणून पेटी मास्तर होते, त्यांना सांगितलं की मी शाहिरांना सांगा मी उद्या येते सकाळी. आणि मग गेले आणि मग त्यांनी ते गाणं डान्सचं गीत गायले मी 150. मग आम्ही ड्युएट गायचो. काही प्रश्न ते सही व्हायचे आणि मी डान्सची राई म्हणून, आणि ते दोघं आम्ही ते गाणं 150 ओळी राईचं एखादा ओळी गाणं. त्यातल्या काही ओळी अशा रानात रानबाई डांगाचं, लांब लांब डोंगरी रांगाचं, उच उचटी गोऱ्या सागाचं ग, रहाण मराठी वागाचं. रानात रानबाई डांगाचं, लांब लांब डोंगरी रांगाचं, उच उचटी गोऱ्या सागाचं ग, रहाण मराठी वागाचं. रामाच्या वनवासाची डोंगरी वाट ग, न दंडक अरण्य फुटलं सह्याद्रीला पाट ग, अवघड चढण हिरवी वनराई दाट ग, न लक्ष्मण राखी माघारी सीतारामाची पाठ ग. देऊळ भारत मराठी दैवत, कारवार निर्गाठ, सातपुड्याचं कुंतल बेणी सह्याद्री लोंबत ग, डोईला गजरा भरला डांगाची सजवट ग, मराठीचा गजरा दरवळतो, आकाशी चांदोबा विरघळतो, सौभाग्य लेणं हे भांगाचं ग, सांग सौभाग्य लेणं हे डांगाचं ग, कुणी देईल का भांगाचं. रानात रानबाई डांगाचं, लांब लांब डोंगरी रांगाचं, उच उचटी गोऱ्या सागाचं ग, मराठी रहाण मराठी वागाचं. 84 वयाच्या इंद्रायणी आत्माराम पाटील म्हणजे सगळी त्यांची जी शाहिरांची गाणी मुखोद्योगांनी एवढ्याच मनात आहेत की त्यांची जी आज बघितलं तर आज आमच्या अंगावर काटावर शाहीर आत्माराम पाटीलच गात आहे का, की आज माझं मन आतून म्हणलं मी इंद्रायणी पाटलांकडे बसलं तर मला शाहीर आत्माराम पाटील यांच्याबरोबर यांच्या समोर बसायचं का मला. तर तुम्ही जो संयुक्त महाराष्ट्र लढाचा जो लढा त्या काळामध्ये शाहिरांची गाणी जास्तीत जास्त कुठच्या शाहिरांनी गायलेली आहे, त्यांनी कवडं लिहून? बहुतेक सर्व महाराष्ट्रातल्या सगळ्या शाहिरांनी गायले. आता मुंबईचे म्हणाल तर ते ठराविकच आहे.
आता समजा मुंबईतले आपला चंदू बरडकर आमच्या चंदू. कला पथकातच बरोबर. होता, बरोबर. त्यामुळे तो गायचा. बरोबर. त्यानं मधु मोरे मधुमोरे. हे पण गायचे. बरीच लोक होती. आता आपले अभिनव प्रकाशन जे वावी भट हम्म. तेच अशी काही गोष्टी सगळे ठेवायचे. हम्म. तशात आमच्या मंदाकिनी ताई भट अभिनयचं काम पाहतात. हम्म. तिथेच त्या काळात अमरशेखर वस्ती यांच्यावरती बरीचशी काही पुस्तकं हम्म. लिहिलेली. लिहिलेली आहे. ते शाहिरांची अशी काही कविता सगळे काही पुस्तकं अशी प्रकाशित झालेली आहेत का? शाहिरांनी स्वतः प्रकाशित केलेलीच आहेत 4 गठ्ठे. पण त्यांचे प्रकाशन कुठं नाव कुठं? त्यांनी स्वतःच केली. प्रकाशक प्रकाशक ग्राम प्रकाशन काय? दादा पुस्तकं देतोच ना. हा. त्यांचे एक मित्र होते, आपला आर्थर रोड हॉस्पिटलच्या समोर त्यांचा हे होता, प्रेस होता, बरोबर. आणि ते त्यांचे मित्र ते छापायचे. 4 पुस्तकं आहेत. शाहिरांच्या पुस्तकामध्ये त्या काळामध्ये त्यांचं वाङ्मय जे शायरी वाङ्मय, जसं ललित वाङ्मय आलं, दलित वाङ्मय आलं, तर शायरी वाङ्मयाला एक दर्जा प्राप्त झाला. हा. त्या काळामध्ये LIC मध्ये दत्ता आयरेपासून हो हो अनेक मंडळी हो हो. त्या काळामध्ये होतात. ही यातली बरीचशी पुस्तकं म्हणजे संग्रही आहे. आता शाहिरांनी हे पुस्तक हो. मला त्यांनी त्या काळात भेट दिली, ते आजही माझ्या संग्रही आहेत. हो. म्हणजे शाहीर आत्माराम पाटील म्हटलं, प्रोजेक्ट काय शाहीर आत्माराम पाटील म्हटलं ना की आज त्यांनी म्हटलंय, जगतमान्य लोकवंत भारतीय लोकराज्यात नतमस्तक शाहिरी प्रतिपाद. त्या शाहिरांनी लिहिलेलं एक पत्र, हो, हो. हे पुस्तकात सगळ्या साहित्यिकांमध्ये मी इंद्रायणीला सांगतो की आपण मागचं पद्धत थोडं वाचून दाखवा. बघा, विदाउट चष्म्याने, आता माझा चष्मा आहे पण त्या विदाउट चष्मा वाचता हे आपल्या दर्शकांनी नोंद घ्यायची आहे. जुनं ते सोनं आहे. होय. जगतमान्य लोकमंच भारतीय लोकराजास नमस्कार. शाहीर आणि आपण सारेजण आता केवळ प्रजाजन अगर नागरिक राहिलो नसून ह्या मूळ भारतवर्षात जबाबदार राष्ट्रसंचालक लोकराजे झालो आहोत. ही जबाबदारी आपण पूर्णतः आत्मसात केली आहे की त्या दिवसापासून देशातील जुन्या जमान्याचे जाती, वर्ण, धर्म भेद नष्ट होतील. दंगे, धोके, भ्रष्टाचार, अनाचार, बलात्कार आदी अपवृत्तीचे दुष्ट आविष्कारही नष्ट होतील. मग हा असेल हिमाचल भारतवर्ष, साऱ्या भारत जगात अनेक बलाढ्य अभय अभेद व त्याचप्रमाणे सर्व जगाला आदर्श असा देश होईल. त्यासाठी आपण आपल्या तन मन रोमारोमात राष्ट्राची प्रतिमा निष्ठा सतत आपण प्रगत ठेवली पाहिजे, जपली पाहिजे. एवढे शाहीर आत्माने इतके सुंदर बोललाय. प्रभात फेरी त्या काळामध्ये माझा जन्म 57, पण नंतरचा काळ मी शाहिरांचं साहित्य वाचत आलो. शाहिरांचा तसा थेट संपर्क आमचे भारतीय आत्मा मंडळाचे अधिकारी आणि ज्येष्ठ नाटककार आणि लेखक दत्ता आयरे आणि लोकशाहीर चंदू बरडकर माझ्या जवळचे, यांच्याकडून मला माहिती मिळाली. आज मी इंद्रायणी पाटील यांना विनंती करतोय की आपण जी संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये हे 2 म्हणजे आमच्या तारदेव कत्तरपटीतला सीताराम दुलाजी गाडीगावकर, त्यानंतर आपलं गिरगावातला जे आपले बंडू भोपले यांची हुतात्मा झाले की अशा काही तरुणांनी जे रक्त दिलं तर देशासाठी, महाराष्ट्रासाठी, तर त्याबद्दलचं काय आठवणी काय त्या सांगाल का? नाही, आता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमधले जे काही चौपाटीची मीटिंग हे झाले, ती चौपाटीची मीटिंग झाली. त्यानंतर यांनी संयुक्त महाराष्ट्र समिती निर्माण केली. त्यानंतर शाहिरांनी गाणी लिहिली, सगळं काही झालं, कार्यक्रम होत गेले. पण एक माझी मैत्रीण होती दादरचीच, आणि तिचे वडील दादर स्टेशनला गोळीबारात हुतात्मे झाले. तेवढीच माहिती, बाकी काही म्हणजे तसं संयुक्त महाराष्ट्र हा लढा होता संपूर्ण महाराष्ट्राचा होता. हो, आणि अख्खा महाराष्ट्रातले सगळे जिल्हे पेटून ठेवत होते. मग तुम्ही जर पाहिलं त्या काळात डाव्या विचारसरणीची मंडळी होती, उजव्या विचारसरणी होती आणि समाजवादी मंडळी होती. आणि जसे प्रबोधन ठाकरे तेही त्यांनी स्वतःला याच्यामध्ये त्यांनी म्हणजे सहभागी झाले.
भारताचे त्या काळातले अर्थमंत्री संयुक्त महाराष्ट्र लढ्यातले महारथी चिंतामणराव देशमुख त्यांनी नेहरूंच्या तोंडावर राजीनामा फेकून संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये उतरला. असा हा लढ्याचा इतिहास. मुंबई महाराष्ट्राला मिळाली आहे, महाराष्ट्रात मुंबई आली आहे. ते सहज सोपं नाही आहे. आपण उद्या महाराष्ट्र दिन साजरा करतोय, मग महाराष्ट्राचा आपला हा सापळा दिवस आहे आणि आपण कामगार दिन साजरे करतोय. आणि ताई आपण कामगार भागातही बरेच वर्ष होतात, तर कामगार भागातल्या काही आठवणी काही? कामगार भागातले आम्ही गिरणी कामगारांच्याच ह्याच्यामध्ये राहिलेलो लोअर परेलला. आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी पाठीमागे सगळ्या जवळजवळ 7-8 मिल आहेत आणि आता त्या सगळ्या बंद पडल्या. पण तो काळ एक असा होता की आमच्या समोर वर्कशॉप होता, पाठीमागे मिल होता. आम्हाला घड्याळाची आवश्यकता भासायची नाही, कारण वर्कशॉपचे 7ला 7:15ला 7:30ला भोंगे वाजायचे. त्यानंतर मिलचा 7चा भोंगा, 11चा भोंगा, वर्कशॉपचा 11चा भोंगा, 11:15 11:30 असे म्हणजे 3:30 रात्री 12 वाजेपर्यंत आम्हाला घड्याळाची आवश्यकताच वाटत नव्हती. सारखे भोंगे वाजतच होते. त्या काळातली ना घड्याळाची जागा भोंग्याने घेतली होती. आणि एक असं व्हायचं, मिल सुटल्या की आमच्या गल्लीतून जे लोड यायचा 4-5 मिलचा आणि पूर्ण रस्ता भरून जायचं, कधी भीती वाटली नाही. रात्री 12 वाजता या लोअर परेल स्टेशन पूर्ण भरलेलं, ब्रिज भरलेला असायचा आणि आम्हाला भीती कधी वाटली नाही. लोअर परेल स्टेशन आणि करी रोड आणि त्याच्या उत्तरेकडे म्हणजे आता तो मध्ये जो नारायण कदम चौक आहे, तिथून आपण LP स्टँडकडे जाताना म्हणजे आपल्या प्रभादेकडे जाताना तिथे कवळे कंपाऊंड हे पडले शाहीर आत्माराम पाटलांचा एक सगळ्या शाहिरांना किंवा अभ्यासकांना पत्रकारांना एक ते महत्वाचं केंद्र होतं, म्हणजे प्रबोधनात्मक केंद्र होतं. सर्व महाराष्ट्राचे शाहीर, महाराष्ट्रातले शाहीर, मुंबईतले काही पत्रकार मंडळी, मुंबईतले साहित्यिक लेखक, एवढंच काय की मोठमोठ्या बँका आस्थापनातले अधिकारी सुद्धा कवळे कंपाऊंड मध्ये शाहीर आत्माराम पाटलांना भेटायला यायचे. आणि शाहीर आत्माराम पाटलांचं वैशिष्ट्य म्हणजे भाजीपाल्याचे व्यापारी, पण त्यांनी कधी शेती केली कशी, काही नांगर आदिवासींमध्ये ते वाढले, शेती वगैरे सगळं केलं. नंतर बरीच वर्ष केली त्यांनी, जवळजवळ 8-10 वर्ष तरी शेती केली. आणि नंतर अचानक ओळीत गेली. त्याच्यानंतर मग त्यांनी तिथून मुंबईला येण्याचं ठरवलं आणि मग मुंबईला ओरिएंटल मेटल वर्क्स, जे मुंबईत नाही पूर्ण इंडियामध्ये स्टीलचं भांड ज्यांनी आणले ते दादोबा ठाकूर, त्यांचा कारखाना वरळीला होता, ओरिएंटल मेटल वर्क्स. आणि ते आमच्या जवळचं नातं असल्यामुळे मग ते तिथे सर्व्हिस केली त्यांनी ओरिएंटल मेटल वर्क्स मध्ये. आणि नंतर मग त्याच्या आधी हे जे आंदोलन झालं त्याचं मला एक सांगायचंय की शाहिरांनी 13 माणसांचं कलापथक घेऊन पूर्ण महाराष्ट्र फिरले आणि कर्जाचा डोंगर केला. आता भाजीपाल्यामध्ये मिळून किती मिळणार, तरी ते 5-6 नोकर होते, त्यांनी सांभाळून घेतलं. पण ते लोक येऊन माझ्याकडे गाराणी करायची, वहिनी तुम्ही सांगा ना दादाला जरा भाजीपाल्याकडे लक्ष द्या. अरे म्हटलं मी काय सांगू, मी सांगण्याचा प्रयत्न करते, बघू होईल रे, काय काळजी करू नका. पण एकालाही असं वाटलं नाही की शाहिरांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये एवढं सगळं केलंय. आजपर्यंत आम्ही ती कर्ज 1990 पर्यंत फेडत होतो. 90 पर्यंत. लोकशाहीर आत्माराम पाटील तशी दिलदार वृत्तीची होती. महाराष्ट्र शास्त्राच्या सांस्कृतिक किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्याकडे अनेक वेळा येऊन त्यांना ना सत्कारासाठी त्यांना रवींद्रनाथ मंदिरात बोलवलं म्हणून वसंतदादा पाटील घरी आले. तर त्यांचा एक स्वभाव असा की ते ना ते घेणारे नव्हते, ते देत होते. प्रत्येक शाहीर आले
कोण एखादा शाहीर वसईवरून आला असेल, कोण डहाणवरून आला असेल, लांबून आला असेल, महाराष्ट्रातून यायचे सगळे. त्यांना इंद्रायणीला सांगितलं त्यांना जेवणाला राहण्याचं, खाणं पिणं आणि त्यांची काळजीपूर्वक त्यांना जातानाही 2 पैसे देऊन जायचे. आणि शाहिरांचं मी जवळ पाहिलेलं आहे की त्यांना गरिबीबद्दल खूप हे होतं. आणि त्यांना विशेष म्हणजे आदिवासी भागात जे त्यांचं काम आहे, त्यांनी महाराष्ट्र शासनाचे जे काही पुरस्कार, मोठमोठे पुरस्कार त्यांनी नाकारले. त्यांना त्या काळात पद्मश्री मिळत होतं, ते त्यांनी घेतलं नाही. कारण त्याला आम्ही साक्षी आहोत की त्यांचा जो विचार जो होता तो वेगळा विचार होता. ते म्हणाले हे जे केलं माझं कर्तव्य केलं, माझं या राष्ट्राशी, आमच्या देशाशी एक निष्ठता. माझ्या माहितीवरून त्यांनी मुंबई महापालिकेकडून किंवा शासनाकडून कधी मानधनही घेतलं नाही, मानधनाला अर्ज घेतला नाही. बघा, सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे शाहीर ब क दर्जा आहेत, मानधन दिलं जातं, तेही त्यांनी नाकारलं. शाहिरांच्या सत्कारामध्ये, पुरस्कारामध्ये त्यांना मोठमोठ्या रकमा आणि सन्मान चिन्ह असतं, ते त्यांनी घेतलं नाही. त्यांनी जे बिचारे उपेक्षित आहेत, मग चंदू बरडकर सारखा माणूस विल्सन हायस्कूलमध्ये काम करणाऱ्या मुलाला त्यांनी पुरस्कारासाठी त्याचं नावाची सूचना केली. की अशा हिमालयाच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचे असे शाहीर आत्माराम पाटील, आणि आज त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी त्यांच्या धर्मपत्नी आदरणीय इंद्रायणी आत्माराम पाटील यांनी इतकं सगळी माहिती दिली आहे. तर मी जाताना एक प्रश्न विचारतो, आताची आपली मुंबई ही महाराष्ट्रात आहे की मुंबईचे उद्योगधंदे किंवा मुंबई महाराष्ट्राच्या बाहेर चालली आहे, असं काय वाटतं तुम्हाला? आता काय सांगणार हो, आपलं सगळं असं काही हेच नाही का त्याला आपण काही बोलू शकू किंवा काय. आपण होऊन देतोय, आपल्याकडे आलं पाहिजे ते बघत नाही कोणी. बघा मुंबईमध्ये बरोबर. आणि माझं एकच मत आहे की तुम्ही संयुक्त महाराष्ट्राचा लढा आपण सांगतोय, पण आताच्या पिढीला माहीत नाही. आणि तो माहीत व्हावा म्हणून आपण 105 हुतात्मे नेऊन दाखवतो, पण त्याचा इतिहास कोणी सांगत नाही. तर तो सांगण्याकरता आपल्या सरकारने पाठ्यपुस्तकामध्ये एखादा धडा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणून धडा एक द्यावा, म्हणजे मुलांना पण कळेल आणि शिक्षिकांना पण कळेल. असं व्हावं हे माझं मत आहे. पण छान मत चांगलं आहे. पण त्या काळातलं पुरोगामी सरकार होतं. आम्ही कित्येक वेळा प्रयत्न करायचो की 10वी 12वीच्या पुस्तकामध्ये शाहिरांची कवनं किंवा शाहिरांचा अभ्यासक्रम येऊन द्या. पण नंतरच्या काळात सांस्कृतिक मंत्री विलासराव देशमुख आले, अमर शेख जे आपलं अकादमी स्थापन केली, डॉक्टर प्रकाश खांडके, डॉक्टर आपले गणेश चंदनशिवे, ही सगळी मंडळी आली. यातून शाहिरांच्या साहित्याची जपणूक अशी शासकीय पातळीवर होते असं मला दिसतंय. कारण कलिनाला जी विद्यानगरी म्हटलं जातं, विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, तिथे त्याचा एक स्वतंत्र कार्यभाग आहे. आणि आज एवढं शाहिरांचं काम एवढं मोठं आहे की शाहिरांवरती एखाद्या विद्यार्थ्याला PhD करता येईल, प्रबंध लिहिता येईल. असं शाहीर आत्माराम पाटील यांना आपला मानाचा मुद्रा. आणि त्यांचं जे आवडतं आदिवासी गाणं शेवळ आपण समर्पित करते, काय त्यांनी काय आदिवासी ते बोला. आम्ही जंगलचं राज वनवासी, आम्ही जंगलचं राज वनवासी, आम्ही चांद सूर्यापासनं आदिवासी, आम्ही चांद सूर्यापासनं आदिवासी, आम्ही जंगलचं राज वनवासी, आम्ही जंगलचं आम्ही जंगलचं राज वनवासी, आम्ही वरोळी नदीचं वारळी, आम्ही काळुमाई नदीचं कोळी, आटत ही दंगानं बोली, आम्ही नाईक ठाकर. इंद्रायणी ताईंनी गायलेली आहे. आज त्यांचा सहवास आमच्यासाठी खरं दुर्मिळ आहे. आणि दैसरमध्ये आज मला त्यांच्याशी बोलण्याचा योग आलाय. पण त्यांना भेटायचं म्हटलं की ते विरारला असतात, त्यांची भेट विरारला होईल. कदाचित बरीच मंडळी मला दैसरकर मंडळी किंवा अनेक लोक विचारतील की ताईंना भेटायचं आहे. तर त्यांचे चिरंजीव आमचे चांगले अभ्यासक आहेत. त्यांनी म्हणजे शायरी जी कला अभ्यासक जोपासलेली आहे, श्री संग्राम पाटील, ते निश्चित दैसरमध्ये भेटतील आणि आपल्याला सगळ्यांना माहिती देतील. नमस्कार दत्ताराम, आज आपण आमच्या आज स्पॉट मध्ये आलात, त्यामुळे नमस्कार, आभार.
जय हिंद, जय महाराष्ट्र. डिप्पल ठाकूर प्रेझेंट. आमचं जिव्हाळ्याची माणसं, आपली माणसं, बोल वर बोल, ही माणसं राजासारखी आहे आणि हे नेहमी राजपिंड व्यक्तिमत्व आहे. हे कधी कोणासमोर झुकलं नाही. तर अशा राजपिंड व्यक्तिमत्वाला आमच्या डिप्पल ठाकूर बोल तर्फे मानाचा मुद्रा. तुम्हाला चिरकाल आयुष्य, चांगलं जीवन मिळो. आणि आज आमच्यासमोर मी एकमेव असे आदर्श आहात आणि कित्येक महिलाचा डगर म्हणजे माइलस्टोन आहात. बंधूंनो, ही नोंद घ्या. धन्यवाद. डिप्पल ठाकूर दत्ताराम. आम्ही जंगलचं राज वनवासी, आम्ही जंगलचं राज वनवासी, आम्ही चांद सूर्यापासून दिवा